स्टे घेतली होती ती स्टे खारिज केली आपण. 8 तारखेला फायनल निर्णय ठेवलाय. त्यांच्याकडे पुरावे असतील त्याने आणावा. त्यांनी पुरावा काय दिला होता? भैरव कृष्णाजी भैराले. आता त्या दाखल्याशी माझा काय संबंध येतो? आता कोणाचा दाखला कोणाला पण जोडून केस टाकता येतो का कोर्टात? एक्स पार्टी करून त्यांनी 2 दिवसाची स्टे घेतली होती. काही त्यांनी मोठा काय तीर नव्हता मारला. ट्विटर फेसबुकवर सदस्य बाद झाला नवीन बाईचा, हे झालं ते झालं, नको नको ते प्रेसवाल्यांनी पत्रकारांनी चुकीचं दिलं होतं माहिती. काही झालेलं नाही. कोणाचा बाप नगरसेवक हरू शकत नाही भरत बैरला. त्या कुलकर्णीला सांगतो परत पुढच्या वेळेस ये तू वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहा, ते ताकद असेल तर. मी उभा आग्र्याचा बच्चा तू माहिती लपवली माहित काय ना पोली निवडणुकीला जो फॉर्म भरताना आम्ही दाखवलं ना 3 मुलं आहेत मला म्हणून. त्या चुकीचे आहेत का 3 मुलं? का 3 मुलं नसावेत का माणसाला? कायद्याच्या अधीन राहून आम्ही पैसे कमवण्यासाठी नगरसेवक नाही झालो. माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालोय मी. कोणत्या साईटवर मी काही टक्केवारी घेत नाही. टक्केवारी घेऊन मोठा नाही झालो मी. आम्ही खानदानी आहोत. माणूस येऊन एक आगरी समाजाच्या माणसाला डिवचतो. तुला समाज माफ करणं याच्या पुढे आमच्या मागे लागू नको. तुला विनंती करतो का आग्र्याच्या मागे बिलकुल लागू नको. पूर्ण आगरी समाज माझ्या बरोबर आहे. नवीन पुढच्या वेळेस वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहा माझ्या विरोधात. तुला कसा आपटतो बघ मी. हे बिंदास चॅलेंज आहे मला तुला. पण निवडून ना आलो दुसऱ्याच्या जीवावर. आमच्या जीवावर लोकांनी सभापती पद भोगले इथे. आणि मी निवडून आणले बरेच लोकांना मी सांगतो इथे. आणि तेच लोक इथे त्या ग्रामसेवकला फोन करून सांगतात याचा हा पेपर दे ना तो पेपर दे. दर्शक मित्रांनो, आपल्या समवेत प्रभाग समितीचे सन्माननीय अपक्ष नगरसेवक भरत कृष्णाजी भोईर आहेत. भोईर सर, आपलं चिदिवसीय वार्तामध्ये स्वागत आहे. याचिकाकर्ता सविता लगाडे यांनी आपल्या विरोधामध्ये 3 अपत्य आहेत. या अनुषंगाने माननीय बेलापूर न्यायालयामध्ये कनिष्ठ स्तरावरती याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला आज तुम्ही पूर्णविराम दिलेला. काय सन्माननीय न्यायालयाचं मत आहे आणि त्यांनी काय आदेश दिलेला आहे? आज न्यायालयाने आपल्याला आपल्या बाजूने निर्णय दिलेला आहे. सत्याचा विजय झालेला आहे. सविता देवीदास लगाडे यांनी आपल्यावर दावा दाखल केला होता का 3 अपत्य आहेत आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याच्यावर 3 अपत्याची माहिती लपवली असा त्यांनी आरोप केला होता माझ्यावर. परंतु आता 3 मुलं तर मला आहेतच. माझी मुलगी ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा डॉक्टर आहे, तिसरा मुलगा IAS ची तयारी करतोय. IAS साठी तयारी करतोय आणि तिसऱ्याची जन्मतारीख 10/5/2001 आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढू शकतो. हे सगळ्यांना माहीत असतं. जाणून बुजून महेश कुलकर्णीला मी मागे अपक्ष म्हणून 1750 मतात हरवला होता. त्याचा राग ठेवून त्याने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती महेश कुलकर्णी. तिथून त्याला फटकारला हायकोर्टातून. मग इथे आला. ऍक्च्युअली त्यांनी आयुक्ताकडे जायला पाहिजे होता. आयुक्तांना जाताना कोर्टात एक्स पार्टी करून आम्हाला त्यांनी डायरेक्ट निर्णय दिला की बाबा मीटिंग मध्ये यांनी बसायचं नाही. ते पण किती 2-4 दिवसासाठी. हे काय नगरसेवक वगैरे बातमीत केलं नव्हतं. आणि यांनी एवढं सोशल मीडियावर गोंगाट केला. एक आगरी माणसाला नको नको केला. कितीतरी लोकांचे फोन आले मला. रात्री 2-2 वाजेवर फोन येत होते. पण मी फोन बंद करून गप्पा नाही बसलो. मी सांगितलं सत्याचा विजय होणार आहे आणि सत्य आमच्या बाजूने आहे. माझ्या 14 गावच्या जनतेने मला निवडून दिले लोकांची कामं करण्यासाठी. मला घरात बसणं निवडून नाही दिलं. आणि त्या कुलकर्णीला आज सांगतो मी, ते आग्र्याच्या मागे लागू नको. आगरी समाज आहे माझ्या बरोबर. आग्र्याचा बच्चा आहे बोललो. आग्र्याच्या मागे लागू नको. तू 2 वेळेला सभापती होता, 3 वेळेला नगरसेवक होता. ही कामं करतो का? एखाद्याला तुम्ही विनाकारण सत्वाचा. माननीय महोदय, सन्माननीय न्यायालयाने प्रतिस्पर्धक याचिका करता सरिता लगाडे मॅडम त्यांना काही निर्देश दिले का? तर त्यांनी जी स्टे घेतली होती ती स्टे खारिज केली आपण. 8 तारखेला फायनल निर्णय ठेवलाय. त्यांच्याकडे पुरावे असतील त्याने आणावा. माझ्यावर त्यांनी पुरावा काय दिला होता? भैरव कृष्णाजी भैराले. आता त्या दाखल्याशी माझा काय संबंध येतो? असा कोणाचा दाखला कोणाला पण जोडून केस टाकता येतो का कोर्टात? एक्स पार्टी करून त्यांनी 2 दिवसाची स्टे घेतली होती. काही त्यांनी मोठा काय तीर नव्हता मारला. आणि लोकांनी ट्विटर फेसबुकवर सदस्य बाद झाला नवीन बाईचा, हे झालं ते झालं, नको नको ते प्रेसवाल्यांनी पत्रकारांनी चुकीचं दिलं होतं माहिती लोकांना. आणि ऍक्च्युली आमचे मित्रमंडळी नातेवाईक जो तो विचारत होता काय झालं म्हणून. आता लोकांना सांगतो काही झालेलं नाही. कोणाचा बाप नगरसेवक हरू शकत नाही भरत बैरला. त्या कुलकर्णीला सांगतो परत पुढच्या वेळेस ये तू वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहा. मी उभा आग्र्याचा बच्चा तुझ्या समोर उभा आहे.
आपल्याला तुम्ही आव्हान केलं 1750 मतांनी त्यांचा पराजित केला. हे कुठेतरी सल म्हणायला लागली आहे का? लागली असेल विरोधकाच्या. त्यामुळे ह्या उंगल्या करत असतील कदाचित. पण प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु 8 एप्रिलपर्यंत आपल्याला महानगरपालिकेत जाण्यास म्हणजे जाण्यास कुठले काम करण्यास मज्जाव केला मान्य नाही आले. कसं बघताय याकडे? नाही नाही, 8 एप्रिल मध्य नव्हतं गेला. त्यांनी सांगितलं होतं कोर्टात तुम्ही हजर व्हा. हजर झाल्यानंतर आम्ही जाऊ शकतो कुठे, असा विषय होता तो. मध्ये सुट्ट्या होत्या, सुट्ट्या असल्यामुळे आपण जाऊ शकत नव्हतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं होतं अपील तेच आपल्याला माहित नव्हतं. परत घेता का तिसरा दिवस लागला तेव्हा ते परत भेटले आपल्याला. त्यांनी दाव्यामध्ये काय आपल्या विरोधात काय याचिका केली ते माहित नव्हतं. त्यांनी निवडणुकीला माहिती लपवली. माहित काय लपवली? निवडणुकीला जो फॉर्म भरताना आम्ही दाखवलं ना 3 मुलं आहेत मला म्हणून. त्या चुकीचे आहेत का 3 मुलं? का 3 मुलं नसावेत का माणसाला? कायद्याच्या अधीन राहून आम्ही आहोत. हा 10/5/2001 तारीख आहे मुलाची जन्मतारीख. त्यामुळे चुकीचं असं काहीच नाही आणि चुकीचं कामच करत नाही. गेले 10 वर्ष आम्ही सरपंच होतो दोघं पण, माझी मिसेस आणि मी. आणि आम्ही क्वालिफाय आहोत, शिकलेले आहेत मुलं बिलं आम्ही सगळे. आणि आम्ही व्यापारीमध्ये आहोत, धंदेवाले आहोत. असं फालतूगिरी करत नाही आम्ही. कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कोणाला दमदाटी करत नाही. आणि पैसे कमवण्यासाठी नगरसेवक नाही झालो. माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालोय मी. कोणत्या साईटवर मी काही टक्केवारी घेत नाही. टक्केवारी घेऊन मोठा नाही झालो मी. आम्ही खानदानी आहोत. आमचे आजोबा पंजोबा इथले खानदानी होते आणि खानदानी आहोत आम्ही. आमच्याकडे भरपूर जमीन जागा आहे. काही लुख्खे लपंगे नाही आम्ही. आम्ही इथे रोडवर बसणारे फालतू लोक नाहीत. समाजामध्ये नाव आहे आमचं. समाजामध्ये अपक्ष नगरसेवक येतो निवडून तिन्ही पॅनेलच्या मधून. तर खाऊ केलं नाही, कुठेतरी चांगली कामं केल्यात म्हणून लोकांनी त्याचं आम्हाला फल दिलेलं आहे, आशीर्वाद दिलाय जनतेने. आणि ह्या कुलकर्णी सारखा माणूस येऊन एक आगरी समाजाच्या माणसाला डिवचतो. तुला समाज माफ करणं याच्या पुढे आमच्या मागे लागू नको. तुला विनंती करतो का आग्र्याच्या मागे बिलकुल लागू नको. पूर्ण आगरी समाज माझ्या बरोबर आहे. नवी मुंबई असो इथं पूर्ण परिसर जेवढे येऊन दे आमच्या आगरी संघटना आहेत तेवढ्या माझ्या बरोबर आहेत. आणि आमच्या आग्र्याला जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर आगरी गप्प बसणार नाही. आगरी माणूस विनाकारण तर बिलकुल त्रास देऊ नको. आम्ही तुझ्या पायाला पाय लावले येत नाही, आमच्या पायाला पाय तू लावले येऊ नको. ते असल्या फालतू केशी आमच्यावर करू नको. हिंमत असेल तर पुढच्या वेळेस वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहा माझ्या विरोधात. तुला कसा आपटतो बघ मी. हे बिंदास चॅलेंज आहे मला तुला. महोदय महोदय सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, यावरती बातमी चालली. आणि संबंध 14 गावातले जे तुमचे मतदार आहेत ते नरू झाले होते. त्याहीपेक्षा तुमची फॅमिली खूप डिस्टर्ब झाली होती. आणि याची करता ज्या सविता लघाडे मॅम आहेत यांच्या विरोधात काय आपण अपील करणार आहात? बघू आता 8 तारखेला फायनल झाल्यानंतर वकील काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही विनाकारण आम्ही कोणाला त्रास देणार नाही. ठीक आहे, एकाच लेडीजने कोणत्या सांगण्यावरून केस टाकली असेल तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधान आहे, संविधानामध्ये कोण कोणच्या हे करू शकतो, पण कुठपर्यंत जाऊ शकतो, कोणाला किती बदनाम करायचा, ती पण काहीतरी माणसांनी मर्यादा ठेवली पाहिजे. आपण नवी मुंबईमध्ये नगरसेवक निवडून दिले आहेत लोकांनी प्रत्येकाला. लोकांची कामं करायची आहेत, आपल्या कामं करायसाठी तिथे गेलो आहे. त्या नुसत्या एकमेकात तांगड्या घेतायच्या आणि विरोधात बोलायचं ते आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही. आम्ही इथे शिवसेनेमध्ये असताना इथे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच असो, खासदार की आमदार की आम्ही लोकांना हात जोडून विनंती करून मत मागणी केली आहे. काही लोकांसारखं असं फुकट निवडून ना आलो दुसऱ्याच्या जीवावर. आमच्या जीवावर लोकांनी सभापती पद पद भोगले इथे. आणि मी निवडून आणले बरेच लोकांना, मी सांगतो इथे. आणि तेच लोक इथे त्या ग्रामसेवकला फोन करून सांगतात "का याचा हा पेपर दे ना, तो पेपर दे." अरे काय होतं? काहीच होत नाही. जो ज्याच्याबरोबर सत्य आणि जो माणूस कामं करतो लोकांची त्याला काय फरक पडत नाही. ते नाक्यावर ऑफिस खोलून बसलोय आम्ही. 24 तास लोकांसाठी लोकांच्या बरोबर आहेत. आम्ही कुठं असं लपलो नाही किंवा बाहेर दुसऱ्या गावात जाऊन इथं निवडणूक लढू असं नाही आमचं काम. महोदय सन्माननीय बेलापूर न्यायालयाने आता 8 एप्रिलची तारीख ठरली होती. कारण संबंध पेपरला सोशल मीडियाला 8 एप्रिल तारीख दिलेली. पण आपण मधीच मान्य कोर्टामध्ये जो अपील केली होती आणि तुमच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला आणि तुम्ही कसे सबळ पुरावे दाखवले आणि त्यावरती आता निर्णय काय होईल? आता त्यांनी माझ्यावर एक दिला होता भरत कृष्णा भोईर. माझं शिक्षण 8वी आणि विशेष 9वी काहीतरी दिलं होतं शिक्षण. आणि माझी सही मराठीमध्ये दाखवली होती. तर ऍक्च्युली मी तर 10वी पास आहे. माझी मिसेस पण SSC आहे. त्यामुळे त्याचा तो अर्जच खोटा होता पहिली गोष्ट. दुसरं एक त्यांनी पनवेलचा काहीतरी दाखला जोरला होता. भैरव कृष्णाजी भोईर आले. आता भैरव कृष्णाजी भोईर माझ्या नावाशी कसं काय चुलतो सांगा मला तुम्ही. हा म्हणजे आरोप करताना आरोप तरी नीट करा तुम्ही. काहीतरी कुठेतरी कोणाला तरी अडचणी जाण्याचं, सोशल मीडियावर डांगडिंग करायची. हा
नसेल ते उपद्व्याप करायचं. लोकांना काय तेवढीच आहे का? लोक काही मजा बघतात. काही विरोधकांना वाटलं, अरे नगरसेवक अरे नगरसेवक का पडण्यासाठी उभा राहिला का? लोकांची कामं करण्यासाठी नगरसेवक आहे आणि तो कामं करीत राहणार आहे असं किती दिवसलं घाबरणार नाही नगरसेवक. मग 8 एप्रिलला काय वेगळं निर्णय येईल? काय सांगता? आता निर्णयाची सत्य बाजू आहे ती न्यायालय बघणार बाबा, मग आमच्याकडे काय पुरावा आहे, समोरच्याचे काय पुरावा आहे. समोरच्याला हायकोर्टामध्ये ज्यांनी केस टाकली त्याने, महेश कुलकर्णीने, हायकोर्टाजवळ त्या पुरावाच नव्हते, त्याला फेटाळलं त्याची याचिका. दुसऱ्या दिवशीच त्याचा पेपर खारिज करून टाकलं. तरी सुद्धा तो इथे आलाच खालच्या कोर्टात. आता खालच्या कोर्टाने पण न्याय दिला आपला. हा, काही फरक पडत नाही. महोदय, मला एक प्रश्न विचारायचा आहे. 8 एप्रिल अगोदर आपण ह्या प्रेस कॉन्फरन्स घेताय आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सबळ पुरावे दाखल करून मान्य न्यायालयामध्ये आज पत्रकार परिषद घेताय. मग 8 एप्रिलची अवधी कसं बघताय? ते 8 एप्रिलला वकील आमचे युक्तिवाद करतील. मी स्वतः राहणार तारखेला. काही फरक नाही पडत. 8 एप्रिलला तर पूर्ण केस खारिज होणार 100%. आज मी सांगतो तुम्हाला, आजच सांगतो. हे होते सन्माननीय अपक्ष नगरसेवक भरत कृष्णाजी भोईर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलून आपण जे काही विरोधकांनी याचिकाकर्त्या सविता मॅडम आहेत, त्यांनी मॅडमनी जे काही युक्तिवाद कोर्टात याचिका दाखल केली होती ती याचिका खेरीज होईल आणि त्या अनुषंगाने भरत कृष्ण भोईर यांनी सबळ पुरावे डॉक्युमेंट दाखवून आणि सोशल मीडिया जे काही सोशल मीडिया असेल, वृत्तपत्र असेल, बातमी आलेल्या आहेत त्या बातमीच्या अनुषंगाने त्यांना ते कोर्टाची नोटीस लेट भेटल्या कारणानं कुठले कंटेंट त्यामध्ये ऍड केलेत त्यांना ते ज्ञात नव्हतं. त्या अनुषंगाने आज त्यांनी कोर्टात जाऊन सन्माननीय वकिलाच्या माध्यमातून युक्तिवाद केला आणि आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की माझे 3 अपत्ये जे काही 2001च्या अगोदरचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचं पद हे रद्द होत नाही असं त्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. आणि सबळ विरोधक जे आहेत, जे विरोधक आहेत, विरोधकाला पण त्यांनी टोला मारलेला आहे. कारण 1750 वोट मला जनतेने दिलेत. त्या अनुषंगाने निवडून आलेलो आहे आणि मला जनतेचे कामं करायची. जनता ही जनता ही विश्वासाने मला निवडून दिलेली आणि जनतेचं मला काम करून आणि ह्या 14 गावाचा संबंध विकास करायचा आहे. तसे पाहतो ना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.